हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन PLPC फिजिक्स बाय गाडे सर. आज आपण पाहणार आहोत पहिल्या चॅप्टरमधील मेजरमेंट या चॅप्टरचा सर्वात शेवटचा आणि महत्त्वपूर्ण पॉईंट, तो म्हणजे एरर मेजरमेंट. या पॉईंटवर नीटच्या परीक्षेला एक तरी प्रश्न असतो कंपल्सरी. तुम्ही जर नीटचे पेपर्स आजचे जर बघितले तर त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी एक क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. हा फार आणि फार फार महत्त्वाचा पॉईंट आहे आणि एकदम सिंपल आहे. फक्त लक्षपूर्वक व्यवस्थित नोट करून घ्या, लक्षपूर्वक बघा. जे समजलं नाही तो त्या ठिकाणी व्हिडिओ डबल बघा. ठीक आहे. तर आपण आज पाहणार आहोत एरर मेजरमेंट. ओके. तर सर्वप्रथम बघा, एरर म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय एरर? एरर म्हणजे the difference between true value and measure value. True value and measure value. याला आपण काय म्हणू शकतो? एरर असं म्हणतो. आता बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी प्रश्न पडतो की सर व्हॉट इज ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू. समजा आपल्याला 5 सेंटीमीटर पाहिजे किंवा 5 किलो पाहिजे, पण 5 किलोमध्ये थोडंसं जास्त येईल मोजताना किंवा थोडंसं कमी येईल. मोजताना जी किंमत आली ना ती म्हणजे मेजर व्हॅल्यू. आपल्याला पाहिजे ती किंमत दॅट इज ट्रू व्हॅल्यू 5 kg. तर त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो एरर. मेजर व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यांच्यातला डिफरन्स म्हणजे काय? एरर. ठीक आहे. मग आता ह्या एररचे 3 प्रकार आहेत. तसे तर भरपूर सारे प्रकार आहेत, पण मेनली 3 प्रकार त्या ठिकाणी पडलेले आहेत. किंवा मेजरमेंट अनालिसिस करत असताना, अनालिसिस ऑफ मेजरमेंट म्हणजे मेजरमेंटमध्ये मोजमाप करत असताना कोणत्या कोणत्या प्रकारचे एरर येऊ शकतात, हे 3 प्रकारे 3 कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी विभागलेले आहेत. ओके. त्यामध्ये टू दिस मेजरमेंट किंवा अनालिसिस ऑफ मेजरमेंट. ठीक आहे. अनालिसिस ऑफ मेजरमेंट. ठीक आहे. यामध्ये 3 प्रकारची एरर आपल्याला पाहायला भेटतात. यामध्ये पहिला एरर जो आहे सिस्टमॅटिक एरर किंवा सिस्टीम एरर. दुसरा जो आहे तो आहे रँडम एरर. आणि तिसरा जो एरर त्यामध्ये आहे तो म्हणजे लिस्ट काउंट एरर. लिस्ट काउंट एरर. ठीक आहे. अशा प्रकारे 3 एरर मध्ये या ठिकाणी कॅटेगरीज केलेल्या आहेत. आपण जर समजा बघितले की सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, तर सिस्टीम मुळे आलेला एरर, त्याला आपण थोडक्यात म्हणू सिस्टमॅटिक एरर. जो एरर आपल्याला माहिती आहे किंवा ज्याचं कारण आपल्याला माहिती आहे, रिझन आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो या एररचा आपल्याला काय माहिती आहे? रिझन नोन, रिझन माहिती आहे पहिलं. ठीक आहे. कसं? समजा आपल्याला या बोर्डाची लांबी मोजायची आणि आपण मोजणार आहोत त्या ठिकाणी सेंटीमीटर स्केलनं. आपल्याकडे स्केल आहे, सेंटीमीटर स्केल आहे, पण त्या स्केलचे त्या ठिकाणी पहिले 0 पासून 1 2 सेंटीमीटर पासून 2 सेंटीमीटर पर्यंतचे जे त्या ठिकाणी जे स्केल आहे 2 सेंटीमीटर पर्यंत ती कट झालेली आहे. म्हणजे तिची आकडा कुठून पुढे आहे? 2 3 इथून पुढे आहे. आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय, तर 2 सेंटीमीटर एवढी स्केल काय झालेली आहे? कट झालेली आहे, म्हणजे ती कमी आहे. मग एकूण स्केल समजा 30 सेंटीमीटरची आहे, त्याच्यातून किती कमी झाले? 2 सेंटीमीटर. मग आपण मोजलं, आपल्या लक्षात आलं की हा बोर्ड समजा त्या ठिकाणी भरला 30 सेंटीमीटर भरला. किती सेंटीमीटर? 30 सेंटीमीटर. तर आपल्याला माहिती आहे की 30 सेंटीमीटर स्केलमध्ये किती कमी आहे? 2. है ना? म्हणजे ऍक्च्युअली किती बोर्ड असायला पाहिजे हा? तर 30 मधून आपण 2 वजा करू, आपल्याला किंमत किती येईल? 28 म्हणजे 28 सेंटीमीटर. जर समजा हे समजा 60 सेंटीमीटर भरला
तर आपल्याला माहिती आहे 30 ला किती कमी आहे हे ना 2 सेंटीमीटर, म्हणजे 60 मध्ये किती येणार 4 सेंटीमीटर. म्हणजे आपण हा एरर काय केला रिमूव्ह केला. कसं काय रिमूव्ह झाला तर आपल्याला त्याचं रिझन माहिती आहे. जर कारण कळालं तर आपण तो एरर रिमूव्ह करू शकतो है ना. म्हणजेच या ठिकाणी याचं रिझन माहिती आहे आणि रिझन माहित असल्यामुळं आपण हा एरर रिमूव्ह करू शकतो. सो कॅन बी रिमूव्ह, कॅन बी रिमूव्ह. लक्षात सगळ्यांच्या ह्याला आपण ऍड आणि सबट्रॅक्ट पण करू शकतो. याला आपण ऍड आणि सबट्रॅक्ट पण करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अन सिस्टमॅटिक एरर ज्याचा आपल्याला रिझन माहिती आहे, नॉन आहे आणि हा रिमूव्ह होऊ शकतो. ठीक आहे. रँडम एरर, रँडम एरर मध्ये रिझन माहिती नसतं, कशामुळे आला माहिती नाही. रिझन डज नॉट नो है ना, किंवा रिझन अननोन. कसं आहे अननोन आहे माहिती नाही. ओके. समजा या बॉर्डरची लांबी आपल्याला मोजायची आहे. पहिल्यांदा मोजला 30 सेंटीमीटर भरला, दुसऱ्यांदा मोजला 30.1 सेंटीमीटर, तिसऱ्यांदा 29.5 सेंटीमीटर, चौथ्यांदा 31 सेंटीमीटर. अरे प्रत्येक वेळेस हा एरर वेगवेगळा येतो आहे. किंवा एक पेंडुलम आहे त्याचा आपल्याला पिरियड मोजायचा आहे. मी पहिल्यांदा सोडलं त्याचा पिरियड आला, समजा या पेंडुलमच्या एक फेरी पूर्ण करण्याचा जो पिरियड आला तो आला 0.1 सेकंद, दुसऱ्यांदा आला 0.11 सेकंद, तिसऱ्यांदा आला 0.09 सेकंद. म्हणजे पेंडुलम तोच आहे पण प्रत्येक वेळेस मी त्या ठिकाणी या पेंडुलमचा पिरियड काढत असताना मला प्रत्येक वेळेस हा पिरियड कसा भेटतोय डिफरंट भेटतोय. मग का डिफरंट भेटतो तर याचं कारण मला माहिती नाहीये है ना. रिझन माहिती नाही. जर रिझन माहिती झालं तर मी एरर हा रिमूव्ह करू शकतो. म्हणजे रॅन्डम एरर मध्ये प्रत्येक वेळेस एरर येऊ शकतो आणि प्रत्येक वेळेस हा एरर कसा येऊ शकतो वेगवेगळा येऊ शकतो. त्याचं कारण आपल्याला माहिती नसतं. सो हा एरर आपण रिमूव्ह करू शकतो का. सो कांट रिमूव्ह, आपण रिमूव्ह करू शकत नाही. मग काय करू शकतो. सो वी कॅन रिड्यूस, आपण तो एरर कमी करू शकतो, रिड्यूस करू शकतो. कॅन बी रिड्यूस. रिमूव्ह करू शकतो का नाही, मग रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अ रॅन्डम एरर है ना. लिस्ट काउंट एरर है ना. तर हा काय आहे लिस्ट काउंट एरर काय आहे. सो इट इज द मिनिमम व्हॅल्यू measured by the instrument. The minimum value can be measured by the instrument. So the measured value that measured by the instrument. For example, सेंटीमीटर स्केल. सेंटीमीटर स्केलच्या सहाय्याने आपण कमीत कमी किती व्हॅल्यू मोजू शकतो. सेंटीमीटर एवढीच. कमीत कमी किती मोजू शकतो सेंटीमीटर. किलोमीटर मोजू शकतो, मीटर मोजू शकतो, कमीत कमी किती सेंटीमीटर. मिलीमीटर स्केल मध्ये कमीत कमी किती व्हॅल्यू मोजू शकतो आपण. कमीत कमी मिलीमीटर मोजू शकतो. जसं की 4 व्हीलर मध्ये त्या ठिकाणी किती अंतर आपण कापलंय, किती अंतर आपण कापलंय हे मोजणारं त्या ठिकाणी एक रीडिंग आहे बघा. एक व्हेकल आहे, समजा ही व्हेकल त्या ठिकाणी आपण जर बघितलं, ही व्हेकल या ठिकाणाहून निघालेली आहे. ही कार, या कारच्या इथं एक डॅशबोर्ड मध्ये इथं अशा प्रकारे जर आपण बघितले डॅशबोर्ड मध्ये अशी एक रीडिंग घेण्याचं इन्स्ट्रुमेंट असतं. हे इन्स्ट्रुमेंट काय करतं, हे आपण कार किती किलोमीटर चाललेली आहे हे अंतर कोण मोजतं, हे इन्स्ट्रुमेंट. पण हे इन्स्ट्रुमेंट ह्याचा लिस्ट काउंट जो आहे कमीत कमी ते अंतर किती काउंट करतं 1 किलोमीटर. कमीत कमी किती काउंट करतं 1 किलोमीटर. लक्षात घ्या. म्हणजे जर का समजा ही कार इथून इथपर्यंत गेली, हे अंतर 1 किलोमीटर आहे, तर ह्याचा काटा कितीने पुढे जाईल 1 किलोमीटरनं. परत 200 मीटर पुढे गेली तर ह्या कारचा काटा 200 मीटर अंतर मोजणार नाही, ते किती दर्शवेल, ते 1 किलोमीटर दर्शवेल. ते 1 किलोमीटर 200 मीटर दर्शवणार नाही. मग अजून कार 500 मीटर गेली तरी ते 1 किलोमीटर दर्शवेल. अजून कार त्या ठिकाणी पुढे गेली आणि मग 2 किलोमीटर झालं, मग 1 किलोमीटर वरून काटा हा काटा पुढे जाईल
2 किलोमीटरवर. पुन्हा ती 200 मीटर पुढे गेली. किती मीटर? 200 मीटर. पण हा काटा ह्याचा लिस्ट काउंट किती आहे? ह्याचा लिस्ट काउंट आहे किलोमीटर, है ना. आणि मग ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एरर येऊन येऊन किती येणार? तर ज्या इन्स्ट्रुमेंटचा कमीत कमी मोजण्याची जी क्षमता आहे, जो लिस्ट काउंट आहे, तोच त्या ठिकाणी काय असतो? एरर असतो. म्हणून त्याला आपण म्हटलं गेलं लिस्ट काउंट एरर. म्हणजे बघा, समजा इथपर्यंत गाडी, इथपर्यंत व्हेकल गेलेली, इथपर्यंत 2 किलोमीटर, इथपर्यंत 2 किलोमीटर होत आहे. पण यानं 2 किलोमीटर पूर्ण केलेलं नाहीये. मग हे ना पूर्ण केले 999 मीटर. किती? 999 मीटर. मग हा इथं मला सांग, हा काटा 1 किलोमीटर दाखवतोय, 999 मीटर गेलाय, तरी पण हा काटा त्या ठिकाणी 1 किलोमीटर दर्शवतोय, 2 किलोमीटर गेलेला नाहीये. म्हणजे जवळजवळ एरर किती येऊ शकतो? तर जवळपास 999 मीटर, म्हणजेच किती? जवळपास 1 किलोमीटर एवढा एरर येऊ शकतो. तर ह्याच एररलाच आपण काय म्हणतो? लिस्ट काउंट एरर. लक्षात घ्या. तसं ऊस आपण टनामध्ये मोजतो. मग ऊसाचा काटा ज्यावेळेस आपण वजन करतो त्यावेळेस कमीत कमी त्या ठिकाणी हे वजन किलोग्रॅम मध्ये पर्यंत मोजतं. ग्रॅम मध्ये हे वजन मोजलं जात नाही. कमीत कमी किती? किलोग्रॅम. जसं वजन काटा ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी मोठमोठे व्हेकल मोजतो, वजन मोजतो व्हेकलचं त्या वजन काट्यावर, ठीक आहे, ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो यांचं, त्यावेळेस त्या ठिकाणी हे वजन कमीत कमी कुठपर्यंत दर्शवतं? किलोग्रॅम पर्यंत दर्शवतो, ग्रॅम दर्शवत नाही. मग एरर कशामध्ये येऊ शकतो? तर कमीत कमी रिडिंग मध्ये. कशामध्ये? किलोग्रॅम मध्ये. क्विंटल, टनामध्ये एरर येऊ शकत नाही. मग कशामध्ये येऊ शकतो? तर तो येऊ शकतो किलोग्रॅम मध्ये. तर लिस्ट काउंट म्हणजेच काय? ज्या इन्स्ट्रुमेंटचा जो लिस्ट काउंट आहे तोच त्याचा काय असतो? एरर असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकार त्या ठिकाणी आहेत: सिस्टमॅटिक एरर, रॅन्डम एरर अँड लिस्ट काउंट एरर. ओके, तो पॉज करून येऊन लिहून घ्या. तर बघा आता एरर मध्ये आपण ह्या मेजरमेंट करत असताना 2 प्रकारचे त्या ठिकाणी आपण किमती कॅल्क्युलेशन येऊ शकतो. यामध्ये एक येऊ शकते ॲक्युरेट व्हॅल्यू, त्याला ॲक्युरेसी असंही म्हणतो आपण, आणि दुसरी असतील प्रिसाइज व्हॅल्यू. आता प्रिसाइज व्हॅल्यू काय आहे आणि ॲक्युरेट व्हॅल्यू काय आहे? आता ॲक्युरेट व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय आहे? समजा ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे, आपल्याला ॲक्च्युअल त्या ठिकाणी व्हॅल्यू पाहायची जर म्हणलं, किंवा ॲक्च्युअल लेंथ आपण म्हणू, समजा ती आहे त्या ठिकाणी 4 सेंटीमीटर. किती आहे? 4 सेंटीमीटर. पण जेव्हा आपण मोजून आलो तेव्हा मात्र त्या ठिकाणी समजा ही व्हॅल्यू अशी पडली 4.1 सेंटीमीटर, 3.9 सेंटीमीटर, ठीक आहे, किंवा 4.2 सेंटीमीटर किंवा 3.8 सेंटीमीटर, लाईक दिस. ठीक आहे. म्हणजे इथे जर आपण बघितलं की हे प्रत्येक रीडिंग ही 4 सेंटीमीटरच्या कशी आहे? जवळपास आहे. सो दिस measured value, हे सगळ्यात मोजलेल्या व्हॅल्यू येते. दिस इज अ measured value and it is near about actual value. It is near about actual value. So अशा प्रकारच्या मेजरमेंटला आपण म्हणतो ॲक्युरेट व्हॅल्यू और ॲक्युरेट मेजरमेंट और ॲक्युरेसी. म्हणजे आपण काय सांगू शकतो? तो measured values near about actual value, then we said the measurement is accurate or accuracy. ठीक आहे. So this is a near to actual value. है ना? म्हणजे मेजर व्हॅल्यू जवळपास ऍक्च्युअल व्हॅल्यूचा असेल, है ना? मेजर व्हॅल्यू कोणाच्या जवळपास असेल? है ना? जवळजवळ ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या जवळ असेल, किंवा मेजर व्हॅल्यू जवळजवळ ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा मेजर व्हॅल्यू ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या जवळ असेल. ठीक आहे, आपण असं सांगू शकतो. आता प्रिसाइज व्हॅल्यू म्हणजे काय? समजा ऍक्च्युअल व्हॅल्यू 4 आहे, मान्य, पण जेव्हा आपण मोजतो ना त्यावेळेस व्हॅल्यू अशी भेटली 5.1. ठीक, किंवा आपण असं म्हणू शकतो 5.01, 5.02. ठीक आहे.
मग अशा प्रकारचे जेव्हा कॅल्क्युलेशन आपण त्या ठिकाणी बघितले की 5.00 5.03 तर या सर्व किमती जवळपास एकमेकाच्या कशा आहेत एकदम जवळ ह्या व्हॅल्यू एकदम जवळ आहेत पण ही मेजर व्हॅल्यू ही ऍक्च्युअल व्हॅल्यू पासून कशी आहे दूर आहे कशी आहे खूप दूर आहे हा पण ह्या व्हॅल्यू मात्र यांच्या आपसात कशा आहेत आपसात मात्र जवळ आहेत या आपसात मेजर व्हॅल्यू कशी आली जवळ आली पण ऍक्च्युअल व्हॅल्यूची कशी आहे दूर आहे मग ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या दूर असेल आणि त्यांच्यात कशी आहे त्या ठिकाणी जवळ आहेत क्लोज आहेत तर तेव्हा ह्या अशा प्रकारचे मेजरमेंटला म्हणायचं प्रिसाइज मेजरमेंट और प्रिसाइज व्हॅल्यू ठीक आहे पण ऍक्च्युअल पासून कसं आहे दूर आहे मग कधी जर आपण जर विचार केला की असे एखादे मेजरमेंट आहे का की जे ॲक्युरेट पण असू शकतं आणि प्रिसाइज पण असू शकतं यस असं पण मेजरमेंट आहे असंही मेजरमेंट होऊ शकतं जे ॲक्युरेट पण आहे आणि प्रिसाइज पण ते कसं तर बघा फॉर एक्झाम्पल ॲक्युरेट ॲज वेल ॲज प्रिसाइज मेजरमेंट फॉर एक्झाम्पल ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे 4 सेंटीमीटर पण मोजताना मात्र ज्यावेळेस आपल्याला किती त्याच्या भेटलं बघा 4.01 फॉर एक्झाम्पल किंवा 4.1 4.09 4.08 ठीक आहे लाईक दिस अशा प्रकारे किंवा 4.11 आता जर आपण बघितलं तर ह्या व्हॅल्यू ह्या जे मेजरमेंट आहे हे मेजरमेंट ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या एकदम जवळ आहे आणि आपसात पण एकदम जवळ आहेत है ना म्हणजे आपसात पण जवळ आहेत आपसात पण जवळ अँड ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या पण जवळ तर अशा प्रकारच्या मेजरमेंटला आपण काय म्हणू शकतो प्रिसाइज ॲज वेल ॲज ॲक्युरेट मेजरमेंट लक्षात घ्या ठीक आहे तर एवढं पोच करून लिहून घ्या आता आपण त्या ठिकाणी ह्याच्या पुढचा आणि महत्त्वाचा पॉइंट बघूया तो म्हणजे मेजरमेंट मध्ये एरर कमीत कमी करण्यासाठी रिड्यूस करण्यासाठी काही टेक्निक आहेत का यस आहे त्यामध्ये कोणत्या प्रोसिजर विल स्टडी हिअर सो पहिलं तर बघा ट्रू व्हॅल्यू कशी काढणार ट्रू व्हॅल्यूला मीन व्हॅल्यू पण म्हणतो आपण ठीक आहे ॲक्युरेट व्हॅल्यू पण म्हणतो मीन व्हॅल्यू पण म्हणतो कशी काढणार है ना फॉर एक्झाम्पल मेजर व्हॅल्यू किती कोणत्या आहेत समजा फॉर एक्झाम्पल एक आपण त्या ठिकाणी काय मोजत आहोत एक डायमीटर मोजत आहोत किंवा लेंथ मोजतो किंवा मास मोजतो एनिथिंग ठीक आहे आपण समजा लेंथ मोजली पहिल्यांदा या बोर्डची लेंथ मोजली ती भरली x1 दुसऱ्यांदा मोजली x2 भरली तिसऱ्यांदा मोजली x3 भरली चौथ्यांदा मोजली x4 भरली पाचव्यांदा मोजली x5 भरली प्रत्येक वेळेस या ठिकाणी ह्या रीडिंग वेगवेगळ्या झाल्या समजा यावेळेस त्या ठिकाणी ही किंमत किती भरली तर यावेळेस ही किंमत भरली समजा 2.2 सेंटीमीटर यावेळेस किती भरली 2.1 सेंटीमीटर यावेळेस किती भरली त्या ठिकाणी 1.9 सेंटीमीटर यावेळेस किती भरली 2 सेंटीमीटर ठीक आहे लाईक दिस यावेळेस किती भरली पाचव्या रीडिंगला 1.8 सेंटीमीटर ठीक आहे अशा प्रकारे वेगवेगळी रीडिंग भरली बोर्ड म्हणजे ह्या बोर्डाची आपण लांबी मोजतोय पहिल्या वेळेस एवढी भरली दुसऱ्या वेळेस एवढी भरली तिसऱ्या वेळेस एवढी चौथ्या वेळेस एवढी पाचव्या वेळेस एवढी मग आता नेमकं ह्याची किंमत खरी कोणती ठरवायची
ही कोणती, नेमकं कोणती ठरवायची, म्हणजे खरी म्हणजे ट्रू व्हॅल्यू ऍक्च्युअली ती कोणती ठरवायची, ह्यासाठी ह्या सर्व कोणत्या व्हॅल्यू आहेत, मेजर व्हॅल्यू. मग आपण ट्रू व्हॅल्यू कशी ठरवायची, तर ट्रू व्हॅल्यू ठरवण्यासाठी आपण काय केलं तर यांचा मीन घेतला. सो दॅट ट्रू व्हॅल्यू, ठीक आहे, एक्स बार ट्रू व्हॅल्यू. मग ही ट्रू व्हॅल्यू आपण कशी काढणार आहोत, सो दिस इज द ट्रू व्हॅल्यू. ह्या सर्वांचा मीन ऑफ ऑल मेजर व्हॅल्यू इज अ ट्रू व्हॅल्यू. लक्षात घ्या, मीन ऑफ ऑल मेजर व्हॅल्यू इज अ ट्रू व्हॅल्यू. सो ह्या मेजर व्हॅल्यू म्हणजे x1, x2, x3, x4, x5 यांचा मीन किती वेळा आहे, ह्या 1 2 3 5 5 वेळेस डिवाइड बाय 5. दिस इज अ ट्रू व्हॅल्यू. लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर सेकंड पार्ट महत्त्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे ऍब्सोल्यूट एरर. कोणता एरर आहे, ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे नेमकं काय आहे, तर प्रत्येक मेजरमेंटच्या वेळेस आलेला एरर म्हणजे ऍब्सोल्यूट एरर. मग हा ऍब्सोल्यूट एरर कसा काढतो, तर मेजर व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यांच्यातला डिफरन्स म्हणजे ऍब्सोल्यूट एरर. मग यावेळेस एरर किती आला असेल पहिल्या वेळेस, तर तो कसा काढणार, तर तो काढणार एरर इन फर्स्ट रीडिंग x1 बार इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. सो एरर इन फर्स्ट रीडिंग आपण काय सांगू शकतो, एरर इन फर्स्ट मेजर, एरर इन सेकंड डेल्टा x2 बार ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू, and ट्रू व्हॅल्यू x बार मायनस मेजर व्हॅल्यू x2. या ट्रू व्हॅल्यू मधून दुसऱ्या वेळेस इन थर्ड मेजरमेंट मध्ये एरर इन थर्ड मेजरमेंट ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. लक्षात घ्या, एरर इन फोर्थ मेजरमेंट ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. एरर इन फिफ्थ मेजरमेंट ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. लक्षात येते सगळ्यांच्या, काळजीपूर्वक बघा, ठीक. याच्यावर न्यूमेरिकल पाहिलं तर आपल्याला अगदी लक्षात येईलच. मी तुम्हाला परत न्यूमेरिकल सांगणारच आहे, ठीक. या यानंतर याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी मीन ऍब्सोल्यूट एरर. हा झाला ऍब्सोल्यूट एरर. आता मीन कोणाचा, ऍब्सोल्यूट एररचा. हे सगळे ऍब्सोल्यूट एरर आहे, याचा काय काढायचा, मीन. म्हणजे तिसरा जो पॉइंट आहे तो आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर है ना. हा कसा काढणार, मीन ऍब्सोल्यूट एरर. तर या ऍब्सोल्यूट एररचा काय घ्यायचा आहे, मीन घ्यायचा आहे. सो मीन ऑफ ऍब्सोल्यूट एरर इज कॉल्ड एज मीन ऍब्सोल्यूट एरर. सो अँड दॅट इज डेल्टा x बार इज इक्वल टू ऍब्सोल्यूट एरर फर्स्ट प्लस ऍब्सोल्यूट एरर सेकंड. ठीक आहे, इथे जागा थोडी कमी पडते, ठीक आहे. मी थोडंसं इथे खाली देतो, हा, किंवा इथं देतो. हे पुसून घ्या तुम्ही, ठीक. हे पॉज करून एवढं लिहून घ्या, ठीक आहे. मी या ठिकाणी लिहितो काय, मीन ऍब्सोल्यूट एरर. कसं काढणार, तर या ऍब्सोल्यूट एररचा काय घ्यायचा, मीन. दॅट इज मीन ऍब्सोल्यूट एरर. सो मीन ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. हा एरर कॅल्क्युलेट करत असताना एक आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, एरर नोंदकर बांधण्याचं. एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एरर काढत असताना, मीन ऍब्सोल्यूट एरर काढत असताना याला मॉड्यूलच घ्यायचंय. म्हणजे याला मायनस मध्ये घ्यायचं नाही, तर मायनस मध्ये जरी उत्तर आलं
तरी त्याला प्लस मध्येच घ्यायचं. मी एक्झाम्पल तुम्हाला सांगेलच काय घ्यायचं याला, प्लस मध्येच घ्यायचं. समजा ही किंमत मायनस मध्ये आली तरी पण याला कशी घ्यायची, प्लस मध्ये. लक्षात असू. जसं की आपण त्या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं होतं, डिवायडेड बाय 5. तर या एररला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, मीन ऍब्सोल्यूट एरर. ह्या मॉड्युलसचा अर्थ समजा काय होतोय, समजा या ठिकाणी आपण जर पाहिलं डेल्टा x1 है ना. आता जे आपण एक्झाम्पल पाहिलं होतं त्या एक्झाम्पल मध्ये समजा डेल्टा x1 ची किंमत समजा त्या ठिकाणी किती आली, तर ती आली -1. किती आली, -1 आली किंवा 0.1 आली, सॉरी -0.1 आली, म्हणजे तो मायनस मध्ये. पण इथे ऍड करत असताना ही किंमत मायनस मध्ये घ्यायची नाही, मग प्लस मध्ये घ्यायची. असं का, कारण एरर नेहमी ऍड होतो, सबट्रॅक्ट होत नाही. म्हणून हा मायनस जरी किंमत आली तरी ते घेताना मात्र त्याला कशामध्ये लिहायचं, प्लस मध्ये लिहायचं. मी ह्याला ज्यावेळेस आपण असं प्लस मध्ये लिहितो, असं लिहितो, त्यावेळेस हा मायनस सिम्बॉल घ्यायचा नाही, मग काय घ्यायचा, प्लस घ्यायचा. काय घ्यायचा, प्लस घ्यायचा. ठीक आहे. तो लक्षात घ्या. तर नेक्स्ट वन दॅट इज अ मीन ऍब्सोल्यूट एरर. सो दिस इज अ मीन. ह्या ऍब्सोल्यूट एररचा काय घ्यायचा, मीन. त्यानंतर फोर्थ एरर ती त्या ठिकाणी आहे, फोर्थ जी स्टेप आहे त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शनल एरर. काय म्हणतो, फ्रॅक्शनल एरर. कोणता एरर, फ्रॅक्शनल एरर. आता फ्रॅक्शनल एरर म्हणजे नेमकं काय आहे, तर हा रेशो आहे. काय, रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर अँड ट्रू व्हॅल्यू. यांचा हा काय आहे, रेशो आहे. ठीक आहे, यांचा हा काय आहे, रेशो आहे. पॉज करून एवढं लिहून घ्या. म्हणजे नेमकं कसं, तो बघा, फ्रॅक्शनल एरर इज इक्वल टू मीन ऍब्सोल्यूट एरर काय आहे, डेल्टा एक्स, ट्रू व्हॅल्यू काय आहे, एक्स बार. सो याला म्हणतो आपण फ्रॅक्शनल एरर. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो म्हणजे पर्सेंटेज एरर. कोणता एरर आहे, पर्सेंटेज एरर. पण हे पर्सेंटेज एरर आपण कसं लिहितो, तो पर्सेंटेज ऑफ फ्रॅक्शनल एरर इज कॉल्ड एज पर्सेंटेज एरर. म्हणजे हा जो फ्रॅक्शनल एरर आहे याचं फक्त कशामध्ये लिहायचं आहे, पर्सेंटेज मध्ये लिहायचं आहे. म्हणजे गुणिले 100 करायचं आहे आणि पर्सेंटेजचा सिम्बॉल लिहायचा आहे. ह्यालाच आपण म्हणतो पर्सेंटेज एरर. दॅट्स इट. फ्रॅक्शनल एरर जे काढलं त्याला फक्त 100 ने गुणायचं आहे आणि दॅट विल द पर्सेंटेज एरर. लक्षात राहायचं सगळ्यांच्या. तर फार महत्वाची कन्सेप्ट आहे. हा एरर लिहिण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे पहा. समजा किंमत लिहिण्याची पद्धत, समजा लेंथ लिहायची आहे, तर लेंथ लिहिताना आपण काय करणार, ट्रू व्हॅल्यू लिहिणार प्लस याची त्या ठिकाणी आपण लिहिणार एरर. ट्रू व्हॅल्यू प्लस एरर प्लस और मायनस. दिस इज द व्हॅल्यू, दिस इज द लेंथ. लिहिण्याची पद्धत ट्रू व्हॅल्यू प्लस और मायनस एरर. लक्षात घ्या. ऍब्सोल्यूट एरर और वी कॅन से एरर. ह्याला और मध्ये असं लिहिता येतं, x इक्वल टू x बार प्लस और मायनस. वी कॅन राईट इन द पर्सेंटेज फॉर्म ऑल्सो. कशामध्ये लिहू शकतो याला आपण, पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे. असंही लिहिण्याची काही पद्धती आहेत, पर्सेंटेज मध्ये पण लिहिण्याची पद्धत आहे. सहसा ही पद्धत आपल्याला लक्षात येत नाही किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये दिलेली नाहीये, ही कॉमन आहे. ठीक आहे. आता बघूया याबद्दल त्या ठिकाणी काही न्यूमेरिकल्स, कारण न्यूमेरिकल बघितल्याशिवाय हे तुम्हाला लक्षात येणार नाही. ठीक आहे. तर एवढं पॉज करून लिहून घ्या. समजा एक्झाम्पल पहा, द लेंथ ऑफ फ्रॉड is measured with different reading, with a number of reading.
दॅट इज ती किती आहे समजा असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला भेटली आहे 1.9 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2.1 सेंटीमीटर, 1.8 सेंटीमीटर and 2.2 सेंटीमीटर. ठीक है. Then find out first one mean absolute error. सेकंड फाइंड आउट करा म्हणजे आपल्या त्या ठिकाणी फ्रॅक्शनल एरर. आणि थर्ड फाइंड आउट करा म्हणजे पर्सेंटेज एरर. ठीक आहे. अशा प्रकारे तर हा न्यूमेरिकल शोधत असताना आपल्याला पहिलं टार्गेट काय आहे आपलं. सो फर्स्ट वन टू फाइंड आउट द ट्रू व्हॅल्यूज. पहिला मेजर आपण पहिले काय करू त्या ठिकाणी मेजर व्हॅल्यू ठेवूया. समजा x1 किती आहे 1.9 सेंटीमीटर आहे, x2 किती आहे 2 सेंटीमीटर, ह्या रिडिंगला x1 म्हणून, ह्याला x2 म्हणून, x3 म्हणून, x4 आणि x5 म्हणून. ठीक आहे. समजा ह्याला आपण म्हणू x1, x2, x3, x4 आणि हा x5. ओके. ठीक आहे. सो दीज ऑल आर द मेजर्ड व्हॅल्यू. हे सर्व आपण काय समजूया मेजर व्हॅल्यू समजूया. आता ट्रू व्हॅल्यू आपल्याला काढायचे. कोणती व्हॅल्यू काढायची समजा ट्रू व्हॅल्यू और मीन व्हॅल्यू. तर यांचं काय घेणार आपण ॲव्हरेज है ना. या सर्वांचा ॲव्हरेज घेणार. मग ॲव्हरेज घेतलं तर आपल्याला काय भेटेल ट्रू व्हॅल्यू. कशी भेटणार. सो पहा आता 1.9 सेंटीमीटर प्लस 2 सेंटीमीटर प्लस 2.1 सेंटीमीटर प्लस 1.8 सेंटीमीटर प्लस 2.2 सेंटीमीटर डिवाइडेड बाय 5 आपल्याला काय भेटेल. ठीक आहे. तर याची जर आपण किंमत जर बघितली त्या ठिकाणी तर ती किती येऊ शकते बघा. दिस इज अ 4 and this is the 4 and 2 is the 10 divided by 5 that is a 2 10 divided by 5 म्हणजे actually किती आली 2 सेंटीमीटर. सो दिस इज द ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू किती आली 2 सेंटीमीटर. सेकंड प्रोसेस आहे ॲब्सोल्यूट एरर काढणं. ॲब्सोल्यूट एरर जर भेटला तरच आपण त्या ठिकाणी मीन ॲब्सोल्यूट एरर पाहू शकतो. मग ॲब्सोल्यूट एरर कसा असणार आहे. सो डेल्टा x1 इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस ॲब्सोल्यूट. ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू दॅट इज द ट्रू व्हॅल्यू. द ट्रू व्हॅल्यू किती आहे 2 सेंटीमीटर मायनस x1. आपण असं लिहू शकतो की नाही बघा x1 मायनस मेजर व्हॅल्यू. मेजर व्हॅल्यू इज x1 मग x डॅश म्हणजे ट्रू व्हॅल्यू किती आहे 2 सेंटीमीटर मायनस x1 1.9 सेंटीमीटर. आन्सर किती येणार 0.1 सेंटीमीटर. ओके. तसंच x2 किती येणार. ठीक आहे. डेल्टा x2 that is a true value minus measure value. ट्रू व्हॅल्यू किती 2 सेंटीमीटर. मेजर व्हॅल्यू किती 2 सेंटीमीटर. एरर किती येणार 0. त्यानंतर थर्ड रीडिंग मध्ये किती येणार ॲब्सोल्यूट एरर तर 2 सेंटीमीटर मायनस 2.1 सेंटीमीटर. उत्तर येणार मायनस 0.1 सेंटीमीटर. ओके. फोर्थ रीडिंग मध्ये बघा बरं 2 सेंटीमीटर म्हणजे ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू 2 मायनस 1.8 सेंटीमीटर. आन्सर येणार 0.2 सेंटीमीटर. ओके. And the last one is the measured in fifth reading किंवा error in absolute error in fifth reading. True value minus measure. Measure value किती है? True value किती है? 2 सेंटीमीटर. Measure value किती है? 2.2 सेंटीमीटर. आन्सर किती येणार 0.2 सेंटीमीटर मायनस मध्ये येणार. ओके. मायनस मध्ये लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या कोणत्या रेटिंग झाल्यात हे ॲब्सोल्यूट एरर ॲब्सोल्यूट एरर ॲब्सोल्यूट एरर. ओके. ठीक आहे. पॉज करून लिहून घ्या. मी वरचं कसं होतं आपल्याला पहिले जे काढायचंय ते काढायचंय मीन ॲब्सोल्यूट एरर. है ना. कसं काढणार सरळ डेल्टा दिस इज इक्वल टू ॲब्सोल्यूट एरर सगळ्यांचा काय घ्यायचं आहे मीन. सो डेल्टा x1 आपण घेणार तर डेल्टा x2 है ना. दिस इज दिस x3
सर्व ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचे काय घ्यायचं आहे मीन. ओके, डिवायडेड बाय 5. ओके, डेल्टा एक्स पण काय आहे 0.16. आणि या सगळ्यांचं कोणते मॉड्युलस घ्यायचे. मॉड्युलस म्हणजे फक्त पॉझिटिव्ह किंमत घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची किंवा मायनस सिम्बॉल घ्यायचा नाही, फक्त प्लस सिम्बॉल घ्यायचा. ओके, सो 0.1. ओके, 0.1 प्लस डेल्टा x2 किती आहे. डेल्टा x2 0. डेल्टा x3 मायनस 0.1. मायनसला आपण काय घेणार, तरी पण प्लसच घेणार, लक्षात घ्या. कारण आपण मॉड्युलस लिहिलं, मॉड्युलसचा अर्थ होतो उत्तर जरी मायनस आलं पण ॲब्सोल्युटली मीन ॲब्सोल्यूट एरर घेताना हा मायनस घ्यायचा नाही, तर मग काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर डेल्टा x4 ची किंमत 0.2 सेंटीमीटर. डेल्टा x5 मायनस, आता मॉड्युलस असल्यामुळे मायनस जरी उत्तर आलं तरी त्याला काय करणार आपण, प्लस 0.2 सेंटीमीटर. ओके, सो द फायनल आन्सर बिकम इक्वल टू 1 आणि डिवाइड किती आहे 5. सो 2 2 4 1 1 किती येणार जवळपास त्या ठिकाणी 0.6 डिवाइडेड बाय 5 म्हणजे किती येणार बरं त्या ठिकाणी आपण जर बघितलं है ना, तर 0.12 लक्षात घ्या. ठीक आहे, 0.12. तर हे काय आलं त्या ठिकाणी मीन ॲब्सोल्यूट एरर. लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन्स करून घ्या. एवढं काय आहे आपलं मीन ॲब्सोल्यूट एरर. ओके, आता आपल्याला पाहिजे सेकंड इज फ्रॅक्शनल एरर. काय पाहिजे आपल्याला, फ्रॅक्शनल एरर. तर बघा आता फ्रॅक्शनल एरर कसा काढायचा, मग फ्रॅक्शनल एरर बघा आता. फ्रॅक्शनल एरर आपण कसा काढणार, सरळ काय करणार, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू. मीन ॲब्सोल्यूट एरर किती आहे 0.12 डिवाइडेड ट्रू व्हॅल्यू किती आहे 2 सेंटीमीटर. तो कॅल्क्युलेशन करू शकतो. तो आन्सर किती येणार मग 0.06 सेंटीमीटर इज द फ्रॅक्शनल एरर. काय ना, फ्रॅक्शनल एरर. आता आपल्याला जर समजा त्या ठिकाणी काढायचं आहे पर्सेंटेज एरर. काय काढायचं आपल्याला, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर कसं येणार मग, तर या ठिकाणी याचं काय घ्यायचं आहे, पर्सेंटेज घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, पर्सेंटेज है ना. किंमत किती आली, तर 0.06 into 100. सो ऍक्च्युअल आन्सर इज 6. ओके, किती येणार, 6 येणार. पण जर तुम्हाला विचारलंय की बाबा त्याची व्हॅल्यूज लिहा, व्हॉट इज ऍक्च्युअल व्हॅल्यूज, पॉज करून एवढं लिहून घेऊ शकता. ठीक आहे. सो पर्सेंटेज एरर किती आला, 6%. व्हॉट इज द पर्सेंटेज एरर, 6%. याला आपण कसं लिहू शकतो, तर याला आपण असं लिहू शकतो, दिस x इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू प्लस और मायनस पर्सेंटेज मध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे. पर्सेंटेज एरर किती आला 6%, ट्रू व्हॅल्यू किती आहे 2 प्लस और मायनस 6%. असंही आपण लिहू शकतो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. तुम्हाला 3 गोष्टी विचारल्या तर तुम्हाला अशा प्रकारे काढता यायला पाहिजे. पॉज करून एवढं लिहून घ्या. ठीक आहे. तर बघा आता दिस इज द सेकंड एक्झाम्पल. यामध्ये बघा द डायमीटर ऑफ द गिवन वायर इज, आपल्याला एक वायर आहे त्याची डायमीटर मोजलेली आहे. कशाच्या सहाय्याने मोजलेली आहे, विथ द हेल्प ऑफ स्क्रू गेज. है ना. आणि त्याच्या 2-3 रीडिंग त्यांनी घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिली रीडिंग त्यांनी घेतली 0.036, सेकंड 0.035 आणि थर्ड 0.037. ओके. आणि क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे टू फाइंड आउट द पर्सेंटेज एरर. यामध्ये आपल्याला ऑप्शन जर पाहायला भेटतील ते हे आहे. यापैकी आपल्याला एक ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर आता शॉर्ट मध्ये बघायला कशा प्रकारे आपण करू शकतो. एकूण किती रीडिंग आहेत, 3 रीडिंग आहेत. आपल्याला हे एरर काढत असताना आपल्याला सर्वप्रथम माहिती पाहिजे ट्रू व्हॅल्यू. काय माहिती पाहिजे, ट्रू व्हॅल्यू. मग ट्रू व्हॅल्यू काढण्यासाठी ट्रू व्हॅल्यू, तर यामध्ये रीडिंग बघा, याला आपण म्हणूया त्या ठिकाणी डायमीटर साठी d वापरूया, d1 d2 आणि d3. ट्रू व्हॅल्यू काढणं म्हणजे ह्या मेजर्ड व्हॅल्यूची त्या ठिकाणी मीन काढणं. मग काय करणार आपण, सो d1 d2 d3 डिवाइडेड बाय 3. एकूण रीडिंग किती आहे 3. जेवढे रीडिंग तेवढे डिवाइड लिहायचे.
ओके, D1 ची किंमत बघा, D1 ची किंमत आहे 0.036 प्लस 0.035 प्लस 0.037 डिवाइडेड बाय 3. या वरच्यांची जर आपण ऍडिशन केली आणि त्याला जर 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर भेटतं 0.036. तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, ही झाली कोणती व्हॅल्यू? ट्रू व्हॅल्यू, दॅट इज अ डी बार. त्याला आपण म्हणू ट्रू व्हॅल्यू. आता आपल्याला सेकंड पार्ट काय? टू फाइंड आउट द ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर. त्यासाठी आपल्याला ऍब्सोल्यूट एरर काढावं लागेल. मग ऍब्सोल्यूट एरर काय येणार आहे? तर ऍब्सोल्यूट एरर येणार डेल्टा D1 इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. आता मेजर व्हॅल्यू किती आहे? पहिले D1 किती आहे आणि दॅट इज अ D1. ओके, सो ट्रू व्हॅल्यू 0.036 मायनस 0.036, उत्तर येणार 0. दिस इज द ऍब्सोल्यूट एरर. सेकंड ऍब्सोल्यूट एरर डेल्टा D2 इज इक्वल टू ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू 0.036 मायनस मेजर व्हॅल्यू, सेकंड मेजर व्हॅल्यू 0.035 आणि आपला आन्सर त्या ठिकाणी भेटणार. कॅल्क्युलेशन जर केलं तर 0.01. येस, ठीक. थर्ड ऍब्सोल्यूट एरर तो काय आहे? ट्रू व्हॅल्यू किती आहे? 0.036 मायनस थर्ड मेजर व्हॅल्यू किती आहे? 0.037. यांची जर वजाबाकी केली तर उत्तर भेटेल मायनस मध्ये मायनस 0.001. अशा प्रकारे 3 ऍब्सोल्यूट एरर आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आहेत. आपल्याला पाहिजे मीन ऍब्सोल्यूट एरर. अगदी सोपं आहे. आता आपण करू शकतो पहा, पॉज करून तुम्ही एवढं लिहून घेऊ शकता. बघा आता यामध्ये आपल्याला काढायचं आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. हा कसा काढणार? मीन ऍब्सोल्यूट एरर काढण्यासाठी या ऍब्सोल्यूट एररचा फक्त काय घ्यायचा आहे? मीन. दॅट्स इट, दिस इज अ मीन ऍब्सोल्यूट एरर. सो मीन ऍब्सोल्यूट एरर, ओके, मीन ऍब्सोल्यूट एरर मीन काढायचा आहे डेल्टा D1 प्लस डेल्टा D2 आणि डेल्टा D3. एक लक्षात घ्यायचं, यांचा घ्यायचा मॉड्युलस म्हणजे फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. ओके, पहिल्याचे उत्तर किती आलेलं आहे? 0. दुसऱ्याचं 0.01. तिसऱ्याचं मायनसला काय घ्यायचंय? प्लस. ठीक आहे, डिवाइडेड बाय 3. आन्सर येणार त्या ठिकाणी 0.002 डिवाइडेड बाय 3. ठीक आहे, आणि ह्याला जर त्या ठिकाणी आपण डिवाइड केलं तर आपल्याला त्या ठिकाणी नियर अबाउट आन्सर किती भेटतं? तर ते भेटतं 0.00. ठीक आहे, 06. ओके, एवढा आपल्याला त्या ठिकाणी अप्रॉक्सिमेट आन्सर भेटतो. लक्षात घ्या, हा काय आहे? मीन ऍब्सोल्यूट एरर. पॉज करून एवढं लिहून घ्या पटकन. घेतलं ना? तर बघा आता तर आपल्याला जे आन्सर मिळालेलं आहे ते किती आहे? तर ते मिळालेलं आहे 0.006. हे आहे 4 डिजिट आणि मेजर व्हॅल्यू आहे 3 डिजिट. ठीक आहे, मिळालेला आन्सर 4 डिजिट आणि आपल्याला त्या ठिकाणी मेजर व्हॅल्यू किती आहे? 3 डिजिट मध्ये आफ्टर डेसिमल. है ना, म्हणून ह्याला आपण काय करू शकतो? राऊंड ऑफ करून, है ना, किती डिजिट पर्यंत घेऊ शकतो? 3 डिजिट पर्यंत. 6 ला राऊंड ऑफ केलं तर त्याच्या आधीची संख्या कितीने वाढते? 1 न, आणि म्हणून मीन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला किती भेटते? 0.001. ठीक आहे, यानंतर आपल्याला पाहिजे फ्रॅक्शनल एरर. कोणता एरर पाहिजे? फ्रॅक्शनल एरर. आता या फ्रॅक्शनल एररला आपण काय करू शकतो बरं? तर बघा, ट्रू व्हॅल्यू आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यू यांचा रेशो. मग मीन ऍब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे, याला डी वापरू शकतो. सिंबल कोणता वापरायचा आहे? डी. कारण डायमीटर दिलेली आहे, डायमीटर दिलेली आहे. ओके, मग किती आले मीन ऍब्सोल्यूट एरर? 0.001 डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू 0.036. आपल्याला पाहिजे पर्सेंटेज एरर. मग तुम्ही याला किती गुणू शकता? सो पर्सेंटेज एरर काढायचा असेल तर याला तुम्हाला गुणायचं 100 न. दॅट्स इट. इकडे गुणायचं 100 न. तर हे आलं तुमचं पर्सेंटेज. आन्सर नियर अबाउट किती येतं? 2.8%. कॅल्क्युलेशन करून बघा ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, 2.8%. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया प्रोपागेशन ऑफ एरर.
प्रोपागेशन ऑफ एरर म्हणजे बेरीज करताना एरर काय होतो, गुणाकार करताना एरर काय होतो, याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. एवढं पॉज करून लिहून घ्या. थँक्यू.